कोणतीही कारवाई होत नव्हती। या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पांचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष कासमभाई मुलाणी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती। या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली आहे। प्रशासनाची तातडीची बैठक आणि लेखी आश्वासन। उपोषणाच्या घोषणेनंतर पनवेल महानगरपालिका आणि पनवेल पोलीस स्टेशनच्या वतीने तातडीने हालचाली करण्यात आल्या। प्रशासनाने कासमभाई मुलाणी यांना बैठकीसाठी पाचारण केले। या बैठकीत झालेल्या चर्चेअंती प्रशासनाने एक लेखी निवेदन दिले आहे, ज्यामध्ये पुढील एका आठवड्याच्या आत संबंधित बेकायदेशीर शाळेवर बंदी घालण्याची आणि कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे। प्रशासनाच्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे आणि लेखी आश्वासनानंतर कासमभाई मुलाणी यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। उपोषण मागे घेताना कासमभाई मुलाणी यांनी भावना व्यक्त केल्या की हा सत्याचा विजय असून बेकायदेशीर कामे करणाऱ्यांसाठी हा मोठा धडा आहे। त्यांनी यावेळी सहकार्य केल्याबद्दल प्रशासनाचेही आभार मानले। यावेळी कासमभाई मुलाणी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमिर खान अध्यक्ष रायगड जिल्हा शिक्षण विभाग, अर्शिया खान जनरल सेक्रेटरी शिक्षण विभाग रायगड, मोहसिन पटेल उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सेल यांची उपस्थिती होती। या कारवाईच्या अनुषंगाने कासमभाई मुलाणी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परिसरातील पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य धोक्यात न घालता शाळा अधिकृत आहे की नाही याची शहानिशा करावी आणि केवळ मान्यताप्राप्त व अधिकृत शाळांमध्येच आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलाणी तसेच पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था कागदी घोडे नाचवतं ज्याचा अभय कोणाचा आहे हा सर्वसामान्यांच्या मनातील आपण प्रश्न विचारला। कारण हे वस्तुस्थिती आहे। ज्यावेळेला आमचे या ठिकाणी समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष शिक्षण विभाग सेल आमिर खान हे त्या ठिकाणी खरोखर एक पेरेंट म्हणून माहिती गेले असता संस्था चालक प्रिन्सिपल यांनी सरळ आरोप केलेले आहेत की या शिक्षण विभागाचे जे मोहिते नामक अधिकारी आहेत ते आमच्याकडे येतात, नोटीस घेऊन येतात आणि त्या ठिकाणी लाखाचे, 2 लाखाचे, 20,000, 50,000 असे वेगवेगळ्या पद्धतीचे पाकिटं घेऊन जातात। आपण विचारलेला प्रश्न होता की नक्की या बंद का होत नाहीत, तर याच्यामध्ये आमचा स्पष्ट आरोप आहे की याच्यामध्ये प्रशासनाचा मोठा अर्थकारण आहे, म्हणूनच या शाळा बंद होत नाहीत। अन्यथा कोणत्या शिक्षण विभागाची हिंमत आहे की प्रशासनाला घाबरणार नाही, पोलिसांना घाबरणार नाही। संस्था चालक स्पष्ट सांगतात की या ठिकाणी आम्ही पाकिट देतो, म्हणूनच आमचा राजरोसपणे हा कारभार चालू आहे। एफआयआर झालेल्या त्या 5 शाळा नक्की कुठल्या आहेत? या शिक्षण विभाग असेल, पनवेल महानगरपालिका असेल, आदरणीय चव्हाण साहेब यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये 5 शाळा आरकाम इंटरनॅशनल नॅशनल स्कूल तलोजा, काशेकर शाळा तलोजा, बजाज इंटरनॅशनल स्कूल तलोजा, ओशियन ब्राईट आणि सेक्टर फेज 2 ची कालसेकर, आरकाम, ओशन ब्राईट, बजाज, 5 वेस्ट इज वेस्ट इज इंटरनॅशनल इंटरनॅशनल। या 5 शाळेवरती पोलिसांच्याकडे तलोजा पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी एफआयआर दाखल केलेले आहे, फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहे। परंतु प्रशासन, पोलीस प्रशासन शिक्षण विभागाकडे बोट दाखवतं, शिक्षण विभाग पनवेल महानगरपालिकेकडे बोट दाखवतं। या तिन्ही शासनाच्या ज्या प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत या फक्त बोट दाखवण्याचं काम करतात, याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे। तर हे होते आपले मुलाणी सर, ज्यांनी अनधिकृत शाळा बंद होण्यासाठी आजपर्यंत बऱ्याच वेळा लढा दिलेला आहे। आज उपोषण देखील होतं, त्यांनी उपोषण आता तरी स्थगित केलं असलं तरी त्यांनी इशारा दिलाय की येणाऱ्या 7 दिवसामध्ये जर कुठल्याही प्रकारे शाळावरती कारवाई झाली नाही तर यापेक्षाही जास्त पद्धतीनं, मोठ्या पद्धतीनं उपोषण केलं जाईल। तर खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल। नमस्कार, मी मोहसिन पटेल, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी। आजचं जे अनुषंगाने सांगतो तुमच्या की आज जो आंदोलनाचे जे आम्ही आज फायनल केलं होतं, पण साहेबांनी जे पत्र पाठवून आम्हाला चर्चेसाठी बोलवून घेतलेत आणि बोलवून घेऊन त्यांनी जे आश्वासन दिलेले आहेत 7 दिवसाच्या आतमध्ये जे आम्ही कारवाई करूया आणि पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आमची, आणि कारवाई अगर नाही झाली 7 दिवसामध्ये तर पुढचं आम्ही उपोषणाला जे आम्ही जे त्यांना सांगितलं जसं दिलेलं आहे, अल्टिमेटम दिलेलं आहे तसं आम्ही तिथं आंदोलनाला बसणार आणि कुणालाही चर्चेसाठी बसणार नाही। कारण कसं आहे, पालकाची फसवणूक आणि विद्यार्थ्याचे जे भविष्य सध्याला धोक्यात आहे।
कारण काय हे लोक असं करतात की तिथं आता जे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी जे आता ते शाळेचं आहे आर्कम स्कूलचं जे आहे ते 20 वर्षाचं जुनं आहे. त्याला मेकअप करून त्यांनी जे आहे थाटामाटाने तिथं साजून जे आता त्यांनी जे उभारले तिथं, उद्याच्याला काय दुर्दैवानं तिथं काय घडलं तर त्याला जिम्मेदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न पालकातून आणि आम्हाला बी मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आम्हाला असं तुमच्याकडून एक मेसेज द्यायचा आहे, पॉझिटिव्ह 7 दिवसामध्ये जे आहे ते त्यांनी निर्णय घ्यावा. अगर नाही घेतले तर 8व्या दिवशी आम्ही कोणीही सांगितलं काय झालं, आम्ही जे आम्हाला अधिकार दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने, त्या हिशोबाने आम्ही तिथं उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. ठीक.